तिला सुरुवात करूया। अशा प्रकारे 4 ते 5 भेंडे थोडेसे मोठेच मी इथे कट करून घेतल्यात। तसेच हा खाजरी मासा आहे। मासा स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने कट करून घेतले। आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची धणे पावडर, अर्धी चमची हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेते। आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मच्छीला लावून घेऊ। आता मी लगेचच ह्याचं कालवण बनवणार आहे, पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी ह्याला असंच मसाला लावून ठेवून देऊ शकता। तसेच एका बाजूला मी इथे लिंबा एवढी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती। ती देखील आता चांगली भिजून झालेली आहे। ती आपण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याचा कोळ काढून घेऊ। चिंचेऐवजी तुम्ही इथे कोकमाचा आगळ देखील वापरू शकता, किंवा जर तुमच्याकडे आंबे सुकवून त्याची जर आंबोशी केलेली असेल तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये अशाच पद्धतीने पाण्यात भिजवून ठेवून नंतर ती वापरू शकता। चिंचेचा कोळ देखील तयार आहे। आता मी इथे एक लगडी गरम करत ठेवले, त्यामध्ये 1.5 पळी इतकं तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी 2 चमची आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घालते। वाटण चांगलं परतून घ्यायचं। वाटण चांगलं परतून झालं तर त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते। ती देखील आपण तेलावर चांगली परतून घेऊयात। ती परतून झाली की नंतर जो चिंचेचं पाणी आपण बनवून घेतले ते देखील ह्यामध्ये घालूयात आणि आपल्याला कालवण किती हवं आहे तितकं आपण रशासाठी त्यामध्ये अजून पाणी घालून घेऊ आणि त्याला चांगली एक उकळी येऊन देऊया। ह्या मिश्रणाला चांगली उकळी आली की नंतर ह्यामध्ये जी मच्छी मसाला लावून ठेवले ती आणि भेंडे देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद असल्यामुळे समुद्राची मच्छी बाजारामध्ये येत नाही। अशा वेळेला खाडीच्या मच्छीचं प्रमाण बाजारामध्ये जास्त असते, त्यामुळे अनेक प्रकारच्या खाडीच्या मच्छ्या पावसाळ्याच्या दरम्यान बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि ती मच्छी अशीच देखील केली जाते, परंतु काही जण त्यामध्ये भेंडे, वांगी किंवा शेवग्याच्या शेंगा देखील टाकतात, त्यासुद्धा त्यामध्ये चविष्ट लागतात। परंतु तुम्ही जर का ह्यामध्ये शेंगा किंवा वांग वापरणार असाल तर तुम्ही जी चिंच फोडणीला घातली ती नंतर वांग किंवा शेंगा शिजल्यानंतर घालू शकता। आता या कालवणामध्ये अजून पाव ग्लास पाणी मी ॲड करते आणि ह्याला चांगलं झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर चांगलं शिजवून घेऊया। तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली कालवणाची रेसिपी तयार आहे। तुम्ही ही गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।